नमस्कार, मी पृथ्वीवर बाळासाहेब म्हात्रे. 2 ऑक्टोबर 1979 रोजी विक्रोळी विभागात मी ज्ञानप्रसार शिक्षण संस्थेची स्थापना केली. अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती, पण या विभागाला शिक्षणाची गरज होती आणि गरज लक्षात घेऊनच या संस्थेची स्थापना केलेली आहे. आज संस्थेमार्फत जे विविध उपक्रम चालवण्यात येतात त्यामध्ये सामान्यातल्या सामान्य माणसाला शिक्षण मिळालं पाहिजे. एकही व्यक्ती, एकही मूल शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर राहता कामा नये अशा प्रकारची व्यवस्था आम्ही संस्थेमध्ये केलेली आहे आणि सगळ्या प्रकारचं शिक्षण या संस्थेमध्ये देण्याचा आहे. मला सांगताना अतिशय आनंद होतो की मी रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी होतो. रयत शिक्षण संस्थेचं जे ब्रीदवाक्य आहे ते अतिशय महत्वाचं आहे. एज्युकेशन थ्रू सेल्फ हेल्प इज आवर मोटो. स्वावलंबी शिक्षण हे आमचं ब्रीद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. त्याने आपल्या आयुष्यामध्ये प्रगतीचं उच्च शिखर कसं गाठलं याची माहिती मिळाली आणि त्यानंतर त्याने लिहिलेल्या घटनेबद्दल मला उत्सुकता होती. मी ती घटना वाचून काढली, घटनेचा अभ्यास केला आणि या दोघांचा संबंध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, त्याने लिहिलेली घटना आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेत शिकताना झालेले संस्कार यांचा समन्वय साधल्यामुळे मी शिक्षण क्षेत्रात यायचं ठरवलं आणि तेव्हापासून मी शिक्षण क्षेत्रात आजपर्यंत कार्यरत आहे. भारतीय लोकशाहीमध्ये तरुणांचं स्थान अतिशय उत्तुंग आहे आणि तरुणांच्या विकासावरच भारतीय लोकशाहीचं भवितव्य अवलंबून आहे आणि म्हणून तरुणासाठी मी अतिशय महत्वाचा एक मंत्र देईल की प्रत्येक तरुणाने आपापल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये उत्तम शिक्षण घ्यावं. प्रत्येक तरुणाने आपलं आरोग्य उत्तम ठेवावं. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा अभ्यास प्रत्येक तरुणाने केला पाहिजे आणि जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास प्रगल्भ करण्याची आवश्यकता आहे. उद्योगधंद्यात येण्यासाठी प्रत्येक तरुणाने आपल्या मनाची तयारी ठेवली पाहिजे, मानसिकता निर्माण केली पाहिजे, त्याच्यामध्ये आवड निर्माण केली पाहिजे आणि आवड निर्माण झाल्यानंतर त्या तरुणाचा विकास निश्चित असेल असं माझं मत आहे. मी उद्योजक होणार पर्व 10 साठी माझ्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.